नाही लक्षात. नमस्कार, तुमचं नाव? अशोक पाटील. हां, कुठं आलेला तुम्ही? द्रविड सरांच्याकडे. द्रविड सरांकडे. कुठलं गाव आहे? साखराळे. काकराळी. तुम्हाला काय होतंय? ह्याचा हृदयाचा त्रास? हृदय त्रास होता. मग काय बायपास झाली होती का? किती साली? माझ्या वतन 14 साली झाली. 2014 साली. कुठे झाली बायपास? बेळगाव. बेळगावला. आणि मग आता? सरांचं द्रविड सरांचं औषध घेतल्यापासून काही त्रास नाही. हां, म्हणजे परत ब्लॉकेज तुम्हाला हे होते होते का? 4 ब्लॉकेज होते. होय, 3-4 ब्लॉकेज होते परत बायपास झाल्यावर सुद्धा? होय. आणि मग औषध ह्यांचं कोणी सुचवलं तुम्हाला? कार्यालय ते हां, कार्याच्या मालकाने. होय. यादव कार्यालय. हां, यादव कार्यालय मल्टीपल बहे रोडला जाताना हा वाटत आहे. होय. त्यांच्यामुळं ते आम्हाला माहिती झालं. तुम्हाला बी औषध सुरू आहे का आजी? आम्हाला मेंदूला का नाही अशी गाठी झाल्या द्रविड म्हणजे ते आम्ही हे करतो. त्यांचं किती वर्ष झालं? किती वर्ष झालं औषध घेतं? 25-30 सालांनी झाले. होय. किलेशन थेरपी. हो. तुम्हाला किलेशन थेरपी सुरू आहे? आणि रक्तपातळीची गोळी हो चालू. होय ना. जोपासली. धन्यवाद. तुम्हाला आहे का नाही आता इथं म्हणजे किती वर्ष येतात तुम्ही? 7-8 वर्ष झाली बघा मी. म्हणजे आता तुम्ही कोल्हापूरला जायचं, ते आता इथं यायला लागलं इथे यायला लागलं. कोल्हापूरला जातो. ते कोरोनाच्या ह्याच्यात पुन्हा डॉक्टरांना येता येईना, मग त्याच्यामुळे आम्ही इकडे यायला लागलो. तुम्हाला त्रास कशाचा होतो? डॉक्टर म्हणजे तुमचा हे देवच आहे? हा, दिवस आहे. त्या बरोबर. दिवशीचा गोळ्या औषधी संपले, त्या दिवशी आमचं संपलं. अशी अवस्था आहे आता माझी तरी. तुमचं नाव सांगा की आजी? माझं रंजना अशोक पाटील. दोघं नवरा बायको? हां, दोघं जण. धन्यवाद. धन्यवाद.